आता मला सांगा, हा जो सब्जेक्ट आपण घेतलेला आहे एक्झाम प्रेशर अँड स्ट्रेस मॅनेजमेंट, नक्की एक्झाम प्रेशर म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला की एक्झाम प्रेशर आपण कशाला म्हणतो? का फक्त सर्रास एक टर्म वापरली जाते म्हणून आपण म्हणतो एक्झाम प्रेशर, किंवा मला टेन्शन आले, किंवा मला स्ट्रेस आला आहे? काय नेमके कन्सेप्ट काय आहेत या? मला चॅटबॉक्स मध्ये फटाफट सांगायचं आहे. आपल्याला जनरलाइज पद्धतीने आपण या टर्म्स वापरतो, पण खरं तर याचा अर्थ समजून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. माझ्या पेपरमध्ये, म्हणजे मी पेपरला गेल्यानंतर माझ्या सिली मिस्टेक्स झाल्या, मला एक्झाम प्रेशर बिअर झालं नाही. म्हणजे नेमकं काय घडलं? मी पेपरला गेल्यानंतर मी पूर्ण ब्लँक होतो, मला काहीच आठवलं नाही पेपरमध्ये. मी काय वाचलं आणि काय लिहून आलो मला कळलं नाही. म्हणजे नेमकं काय घडलं? म्हणजे मला एक्झाम प्रेशर बिअर नाही झालं मॅडम. म्हणजे नेमकं काय घडतं? काय वाटतं तुम्हाला, काय आहे ही कन्सेप्ट? टार्गेट न कंप्लीट झाल्यामुळं प्रेशर येतं. व्हेरी गुड. बघा, आता आपण समजून घेऊया थोडंसं एक्झाम प्रेशर काय आहे. ठीक आहे, बघा एक्झाम प्रेशर म्हणजे काय? आपल्याला आपल्या परफॉर्मन्सचं प्रेशर असतं की मी बेस्ट परफॉर्मन्स दिला पाहिजे. ज्याला असं वाटतं ना की नाही नाही जे होईल ते होईल, मी जाऊन बसणार आहे परीक्षेला, ज्याने अभ्यासच नाही केला त्याला प्रेशर येईल का? नाही येणार, कारण त्याला परफॉर्मन्सची भीतीच नाहीये. पण आपल्याला काय आहे, परफॉर्मन्सची फार भीती आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्याला प्रेशर येतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा, फिअर ऑफ फेल्युअर. काय होईल पण फेल झालो तर काय होईल? काय होणार आहे? आणि झालो फेल आपण, व्हॉट नेक्स्ट? काय होतं? फेल झाल्यानंतर काय होतं? काय होऊ शकतं? सांगा पटापट. जर आपण फेल झालो काय होणार आहे? पण जर आपण ही भीतीच नाही ठेवली आणि अभ्यास केला, फक्त छान पद्धतीने अभ्यास केला आणि एकदम रिलॅक्स माइंड मध्ये जाऊन पेपर देऊन आलो, तर काय होणार आहे? काय वाटतं तुम्हाला? तिसरा मुद्दा आहे वरी अबाउट फ्युचर. भविष्याची काळजी असते आपल्याला, बरोबर? म्हणून एक्झामला जाताना प्रेशर येतं, कारण आपलं फ्युचर डिपेंड आहे त्याच्यावर, राईट? आणि आता जो प्रत्येक जण मुद्दा मांडतोय तो फिलिंग अनप्रिपेअर्ड. म्हणजे आपल्याला आपला अभ्यास झालाय हे फीलच होत नाही, किंवा आपल्याला असं वाटतच नाही की आपला अभ्यास झालाय शेवटपर्यंत, पेपरला जाईपर्यंत. पण मला एक सांगा, हे जे 4 मुद्दे आहेत हे फक्त स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतच घडतायत का आपल्या बरोबर? का लहानपणापासूनच्या प्रत्येक एक्झामच्या वेळेला हे घडलेलं आहे? प्रत्येक एक्झामच्या बाबतीत घडतंय ना, बरोबर? पण त्यामुळे तुम्हाला असं जाणवलं का की आपला परफॉर्मन्स त्यामुळे डाऊन होतोय की वाढतोय? असा जातोय ग्राफ तुमचा याच्यामुळे की असा जातोय? डाऊन होतोय की वाढतोय? मग आपल्याला असं वाटतं अरे मी उगाच टेन्शन घेतलं, मला अजून 4 मार्क्स वाढले असते, असं वाटतं का? असं ऑलवेज वाटत असेल, वाटतं ना? तर बघा, प्रेशर घेतल्यामुळे किंवा ही भीती ठेवल्यामुळे, आणि हे फॅक्टर कशामुळे क्रिएट होतात, स्पेसिफिकली आज चर्चा करणार आहोत आपण स्पर्धा परीक्षांसंदर्भात. ठीक आहे, पण हे रिलेट कराल तुम्ही आपण लहानपणापासूनची आपली पूर्ण जर्नी. ठीक आहे, तर यामध्ये बघा मुद्दे वेगळे काहीच नाही आहेत. एक्झाम प्रेशर हे ऑल टाइम राहिलेलं आहे आपल्याला, पण इथे अतिशय जास्त प्रेशर घेतो आपण, कारण आता आपण फार सुजाण झालेलो आहोत, आपल्याला फार गोष्टी कळतायत, आपण एक अधिकारी होण्याची तयारी करतोय. मग त्यामुळे आपल्याला फार असं वाटतं की नाही आपण या गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजेत, आपण बोलू नाही शकत कोणाशी, आपण डिस्कस केलं तर असं वाटेल की अरे काय हा टेन्शन घेतो, फार सेन्सिटिव्ह आहे, किंवा याचा अभ्यासच नाही झाला, किंवा काही फ्रेंड्स दूर जातील, अशा काही भीती क्रिएट होतात, राईट? आणि त्यामुळे ते एक्झाम प्रेशर बाहेर येत नाही, किंवा आलेला स्ट्रेस बाहेर येत नाही.
आणि त्यामुळे खरं तर कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. ठीक आहे. बघा आता खरं तर या एक्झाम प्रेशरमुळे जो स्ट्रेस तयार होतो, त्या स्ट्रेसची कारणं, स्ट्रेस म्हणजे काय आणि स्ट्रेसमुळे होणारे परिणाम आणि त्याच्यावरच्या उपाययोजना, हे सगळे घटक आज आपण पाहणार आहोत. मग खरं तर स्ट्रेस म्हणजे काय तर बघा बेसिकली मराठीमध्ये दोन टर्म आहेत. एक आहे ताण आणि दुसरा आहे तणाव. जेव्हा ताण तयार होतो त्याच्यानंतर तणाव तयार होतो. ठीक आहे. मग ताण म्हणजे काय तर ज्याच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेमध्ये विघटन घडून येते. बरोबर. म्हणजे काय होतं, शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या कुठेतरी डिस्टर्बन्सेस क्रिएट व्हायला लागतात, तेव्हा खरं तर ताण निर्माण होतो. ठीक आहे. तर मग ह्या कुठल्या क्रिया असतात तर जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो निगेटिव्हली, सॉरी, जेव्हा आपण आता 10 गोष्टी करायच्या आहेत, इमेज मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एवढ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मला असं झालं की मी कधी करू, मला फार असं झालं की ओझं आहे डोक्यावर, सॉरी, फार गोष्टी करायच्या आहेत. कधी कधी आपल्याला असं होतं पहाटे 4ला निघायचं आहे, पण झोपतानाच आपण स्ट्रेस घेऊन झोपतो की पहाटे 4ला निघायचं आहे, मला जाग येईल का, पहाटे 4ला निघायचं आहे, मला जाग येईल का. डिस्टर्ब केलं ना तुम्हाला फिजिकली आणि मेंटली, त्याला काय म्हणतात ताण. ठीक आहे. म्हणजे आपण स्वतः कमांड देतोय आपल्या ब्रेनला आणि कन्फ्यूज करतोय, पण ही निगेटिव्हली हे होतीये, कमांड जातीये. इथे जर तुम्ही असं विचार करून झोपला की नाही 4ला जायचं आहे तर मी 3ला उठणार आहे, त्यामुळे मी आता शांत झोपणार आहे, हा झाला काय स्वतःवरचा विश्वास आणि सकारात्मक प्रतिक्रिया. आता इथे हा ताण का क्रिएट होतो तर आपण या फेज मध्ये येतो, सेल्फ डाऊट. आपल्या तणावाचं मेन कारण काय असतं, सेल्फ डाऊट. आपल्याला ना स्वतःवरच विश्वास कमी वाटायला लागतो. कशामुळे होतं असं तर काय होतं, स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षातून एकदा परीक्षा लागते आणि ती परीक्षा म्हणजेच तुमचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन असतं असं वाटून जातं तुम्हाला, आणि मग मी केलेला पुन्हा अभ्यास शून्य झाला असं काही होत नसतं. त्यामुळे सेल्फ डाऊट जेव्हा क्रिएट व्हायला लागतो किंवा मी कमी पडतो, तू चुकला, या ज्या कमांड देतो आपण ब्रेनला, तिथून आपल्याला सेल्फ डाऊट क्रिएट होतो आणि मग काय क्रिएट होतं, ताण. मग तुम्हाला जी फिजिकली आणि मेंटली डिस्टर्ब करणारी जी प्रक्रिया असते ताण, तर या ताणाला तुम्ही, या ताणाचा जो परिणाम आहे त्याला आपण काय म्हणतो, तणाव. म्हणजे ताण तयार झाला, फार गोष्टी आल्या. आता समजा आपण बसलं, आपल्याला एक शेड्यूल करून दिलं सरांनी, बरोबर, आणि शेड्यूल मध्ये सरांनी मला एक ऑप्शनलचा टाइम दिलेला आहे, एक जीएसचा टाइम दिलेला आहे, प्लस मला करंट अफेअर्स करायला सांगितलेलं आहे, ॲटलस करायला सांगितलेलं आहे, रिव्हिजन करायला सांगितलेलं आहे. छान तुमचं स्वॉट अनालिसिस झालं, इथं छान स्टडी प्लॅन तयार झाला, पण दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत म्हणजे रात्री झोपल्यापासून आपल्याला फार टेन्शन आलं की नाही आता माझं 12 तासाचं शेड्यूल करून दिलेलं आहे आणि मला ते फॉलो करायचं आहे. फार असं ओझं वाटायला लागतं की 12 तासाचं मी कसं काय करू, कसं कंप्लीट करू. मग इथे काय तयार झाला तुमचा ताण, आणि त्याच्यातून झोप न लागणे, आणि झोप न लागण्यामुळे काय झालं, तणाव निर्माण झाला. लक्षात येतं. आणि त्यामुळे दिवसभर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग आपण कशा प्रकारे त्याला प्रतिसाद दिलेला आहे, या प्रसंगाला जो स्टडी प्लॅन आला त्याला प्रेशर घेणं म्हणजे काय तर तुमच्या बॉडीने किंवा तुमच्या मनाने जो नकारात्मक प्रतिसाद दिला त्याला आपण काय म्हणतो, तणाव. हे कायम लक्षात ठेवायचं. हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे स्ट्रेसमध्ये. नकारात्मक प्रतिसाद. तुम्ही तुमच्या ब्रेनला ज्या प्रकारे कमांड देता त्याप्रमाणे तो काम करतो. ठीक आहे. बघा, लहान म्हणजे आपण लहान मूल जसं म्हणतो ना की मडक्याप्रमाणे असतं, तसं आपला ब्रेन ऑल टाइम मडक्याप्रमाणे असतो. तुम्ही ज्या कमांड द्याल, जसं घडवाल तसंच घडतो तो. असं नाही होत की आपण शरीराने वाढलो म्हणून ब्रेन आपला तसाच, आपण आता कमांड दिला नाही तरी सुद्धा तो मॅच्युअरली काम करेल, असं नाही होत.
त्याला ऑल टाइम तुम्ही कमांड देणंच गरजेचं आहे. म्हणजे काइंड ऑफ कम्प्युटर म्हणू शकतो. तुम्ही कमांड नाही दिल्या तर तो काहीच काम करणार नाही त्याचं, राईट. सेम आहे आपल्या ब्रेनचं. तुम्ही जशा कमांड देताय, जशा प्रतिक्रिया देताय, जशा कृती करताय, त्या पद्धतीनेच तो पुढे ऍक्शन करत असतो. ठीक आहे. तर हे फार लक्षात ठेवायचं कायम. त्यामुळे ऑलवेज पॉझिटिव्ह कमांड गेल्या पाहिजेत, नाही तर मग स्ट्रेस क्रिएट होणार आहे पूर्ण तुमच्या प्रोसेसमध्ये. आता जितक्या विद्यार्थ्यांचं मी काउन्सिलिंग करते किंवा जितक्या विद्यार्थ्यांचा मी पर्सनॅलिटी असेसमेंट करतो, त्या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या बघा, विशेष करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात. ठीक आहे. तर यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आहे, फार जेन्युइनली विद्यार्थ्यांना जेव्हा विचारतो तर विद्यार्थ्यांचा सगळ्यात पहिला मुद्दा असतो की मॅडम फार, म्हणजे ते आलेले असतात, समोर बसलेले असतात, लगेच अर्जंटली भेटायचंय, मला अर्जंटली बोलायचंय तुमच्याशी, मला फार अस्वस्थ वाटतंय. ठीक आहे. काय अस्वस्थ वाटणे म्हणजे काय? म्हणजे अस्वस्थ वाटणे म्हणजे खरं तर ही फेज अशी असते की तुम्हाला ना तुमच्या फिलिंग्स पण समजायच्या बंद झालेल्या असतात. बरोबर आहे ना? की मला नेमकं काय होतं हे पण कळायचं बंद झालंय, मला इतका स्ट्रेस आलाय मला. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते ही निगेटिव्हली दिलेली. म्हणजे एवढं ओझं घेऊन फिरतोय आपण. खरं तर जेव्हा तुम्ही इन सर्व्हिस जाता तेव्हा याच्या 100 पटीने मेजर स्ट्रेस असतो, पण तेव्हा उलट फार नॉर्मली हँडल करून जाता तुम्ही. पण इथे मात्र तुम्हाला फार स्ट्रेस येतो. असं वाटतं की तुम्हाला काय सांगू मी मॅडम, किती टेन्शन्स आहेत, मी किती स्ट्रगल करतोय, मी किती प्रॉब्लेम मध्ये आहे, माझ्या समोर किती समस्या आहेत, नाही एक्सप्लेन करू शकत मी तुम्हाला. आपण एक एक गोष्टींवर बोलणार आहोत पुढे, बरं का. दुसरा, मी सहज एक प्रश्न विचारते विद्यार्थ्यांना, चिडचिड किती होते? बघा, आता चिडचिड किती होते म्हटल्यानंतर ना फार जनरलाइज उत्तर येतात विद्यार्थ्यांची. फार चिडचिड करतो, फार चिडचिड होते. ठीक आहे. पण कोणीही करतो म्हणत नाही, होते म्हणतात. ठीक आहे. पण खरं तर ती होत नसते, तुम्ही करत असता ती चिडचिड, कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला तशी कमांड देताय. ठीक आहे. याचे रिझन्स पण बघणार आहोत, लक्षात घ्या, लक्षणं समजून घ्या आधी. फार चिडचिड होते. पुढचं आहे निद्रानाश. निद्रानाश बघा 2 प्रकारची असते, एक सकारात्मक असते आणि एक नकारात्मक असते. सकारात्मक असेल तर ती तेवढा साइड इफेक्ट क्रिएट करत नाही जितकी नकारात्मक वाली करते. सकारात्मक म्हणजे कशी असते की मी फार आनंदी आहे, एक्साइटमेंट आहे, मला उद्या काहीतरी छान घडणार आहे आणि त्यामुळे मला झोप येत नाही. ह्याचं एक सुंदर एक्झाम्पल सांगते मला ना एक व्यक्ती फार आवडतीये आणि मला ती व्यक्ती उद्या भेटणार आहे आणि मी तिला उद्या जाऊन प्रपोज करणार आहे. तुम्ही झोपाल का रात्रभर? मॅडम असे प्रश्न विचारू नका, अभ्यासाचा बोला. बघा, सेकंड जे असतं ते झोपताना फार वेगवेगळे विचार मनात येणं. ठीक आहे, हा काय म्हटला, तो काय म्हटला, दिवसभराचं अभ्यासाचं रिकॉलिंग न होता आज दिवसभरात मला कोण कोण भेटलं, मग कोण माझ्याकडे न बघताच निघून गेलं रोडने, कोण माझ्या समोरून गेलं पण माझ्याशी बोललं नाही, कोण लायब्ररीमध्ये पाठीमागे बसून मला हाय सुद्धा नाही केलं, कोण मला चहाला जाताना बोलवलं नाही. ठीक आहे. या गोष्टी डोक्यात ठेवून ना आपण फार स्ट्रक होऊन जातो आणि मग झोपेत सुद्धा तेच दिसायला लागतं. मग फार इमोशनल होतो आपण, फार सेन्सिटिव्हिटी वाढते, फार मग डिस्टर्ब होऊन जाते स्लीप आपली, मग झोपच नाही लागत. मग आम्ही सोशल मीडिया बघायला सुरू करतो, मग इंस्टाग्राम सुरू होतं, मग व्हॉट्सअप बघणं सुरू होतं, मग चॅटिंग सुरू होतं, राईट. या सगळ्या गोष्टी करतो आपण, ज्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या पूर्ण स्टडीवर आणि हेल्थवर होतो. लक्षात घ्या. त्यामुळे झोप ही तुमची शांतच असली पाहिजे. दुसरा एक प्रकार असतो निद्रानाशमध्येच स्वप्न. आता जसं निद्रानाशचा इम्पॅक्ट होतो ना तुमच्या स्टडीवर, तसाच अति झोपेचा पण असतो बघा. म्हणजे स्ट्रेसचं जर अजून एक आपण हे बघितलं लक्षण, तर ते आहे अति झोप येणे.
म्हणजे काही स्टुडंटचं असं होतं, त्यांना असं वाटतं की नाही मला झोप न लागणे हा प्रकारच नाहीये, मी 10 आणि 12 तास झोपतो, म्हणजे मी आत्ताही झोपा म्हटलं तर लगेच झोपू शकतो. पण नॉर्मली असं होतं का? नाही होत. नॉर्मली बघा आपल्याला 5 ते 7 तास, जास्तीत जास्त फार थकलो असेल तर 8 तास झोप लागेल एखाद्या दिवशी. रेग्युलरली असं होईल का? नाही होणार की नाही. आपण थकल्याशिवाय आपल्याला गाढ झोप लागू शकत नाही. याचा अर्थ तुमच्या ब्रेनवर फार प्रेशर आलंय, जे आता ब्रेनला पण बिअर होत नाहीये. म्हणजे कॉम्प्युटर सीपीयू फार गरम झालाय, ज्याला थंड होण्यासाठी आता तो झोपणंच गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा एक स्ट्रेसचं लक्षण आहे, अति झोप येणे. लक्षात घ्या. विस्मरण, फार स्टडी करतोय, फार अभ्यास करतोय, फार म्हणजे दिवसभर मॅडम मी 18 तास लायब्ररीतच असतो, पण होतंय काय? लायब्ररीत असूनही माझ्या लक्षात काहीच राहत नाही. झोपताना मला काहीच आठवत नाही की मी आज दिवसभर काय वाचलं. ह्याचं मेन सगळ्यात रिझन काय आहे सांगा? फोकस क्लॅरिटी नसणे. बरोबर आहे ना? आणि फोकस न राहण्याचं मेन रिझन काय आहे? तर अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींचं घेतलेलं टेन्शन. मित्र काय म्हणाला, आज आईचा फोन आला होता, आईचा आवाज जरा डाऊन वाटला. ठीक आहे. भाऊ काय म्हणाला, बहीण काय म्हणाली, मैत्रीण काय म्हणाली, सर काय म्हणाले, मला प्रश्न एक पडला मनात पण मी तो विचारलाच नाही. मग तो महिनाभर माझ्या डोक्यात राहिला की मी विचारायला हवं होतं का नको होतं विचारायला, विचारायला हवं होतं का नको होतं. म्हणजे गोष्टींमध्ये अडकून राहणे. ठीक आहे. आणि त्यामुळे इझिली डिस्ट्रॅक्ट होतो आपण. जेव्हा आपण पुस्तक घेऊन बसतो तेव्हा आपल्या पुस्तकामध्ये खरं तर लक्षच नसतं. तुम्ही फिजिकली तिथे प्रेझेंट असता लायब्ररीमध्ये, त्यामुळे तुमचा स्टडीज होऊ शकत नाही. मग तुम्ही 12 तास बसला काय, 18 तास बसला काय, किंवा 24 तासातले 25 तास बसला काय? भारी आहे ना? 24 तासातले 25 तास कोण कोण बसतं बघा. लक्ष केंद्रित करण्यात आणि निर्णय घेण्यात अडचण. जर तुमचं फोकस क्लॅरिटी नसेल तर तुम्हाला डिसिजन घेता येईल का? नाही येणार. डिसिजन मेकिंग कपॅसिटीज कमी होते बघा इथे. डिसिजन मेकिंग कपॅसिटी एकदम डाऊन होऊन जाते. कारण आपण ना ऑलवेज कन्फ्युजिंग स्टेट मध्ये राहतो. कारण आपण जे करतोय, जे वाचतोय तिथे ऑलवेज आपल्याला डाऊट राहतो, कारण आपण ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने करत नाही. आणि जे वाचत असतो ना त्यातही बऱ्याच वेळेला असं असतं की उत्तर तिथंच असतं, पण आपण इतके फास्ट मध्ये बघून जातो कारण आपण प्रॉब्लेम फोकस असतो, त्यामुळे आपल्याला ते उत्तर दिसत पण नाही. ठीक आहे. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कॉन्सन्ट्रेशन, जे फार गरजेचं असतं. थकवा आता तो दोन्ही प्रकारचा असतो. एक फिजिकली पण असतो आणि दुसरा मेंटल पण असतो. थकवा म्हणजे असं होतं ना, मॅडम आम्ही जेव्हा पुण्यात आलो ना फार अग्रेसिव्हली स्टडी केला, फार अग्रेसिव्हली क्लास करायचो, दिवसभर क्लास करायचो, रात्रभर स्टडी करायचो. म्हणजे अगदी 4-4 तास झोपलो, फक्त 3-3 तास झोपलो. पण 6 महिन्यानंतर असं झालं की आता मला अभ्यासच करू वाटत नाहीये. होतं ना? प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर असं होतं की नाही? म्हणजे आलो तेव्हा फार एक्साइटमेंट होती की मी आता लगेच 2 महिन्यात UPSC क्रॅक करून टाकेल किंवा MPSC क्रॅक करून टाकेल. पण MPSC लागली तर पाहिजे ना त्यासाठी एक्झाम. बरोबर आहे. आणि MPSC कधी आहे, कशी आहे, त्यानुसार तुमचं प्लॅनिंग पाहिजे की नाही. आणि त्यानुसारच मग तुमचं ते स्पीड पाहिजे. नाहीतर असं आहे की मला 2028ला ऑलिम्पिकला जायचं आहे, मी 25 पासून स्टार्ट केलेलं आहे, पण माझं ड्रीम काय आहे, मी 26लाच ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे. पण ऑलिम्पिक तर 28 मध्ये आहे ना, मग काय होईल? 26 नंतर मी काहीच नाही करणार. राईट? असंच होतं की नाही. त्यामुळे तुमचं प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे की 28ला किंवा मी 26ला, 27ला, 25ला अटेम्प्ट देणार आहे, तर त्यानुसार तुमचं रिव्हर्स प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे तुमचं प्लॅनिंग सुद्धा रिअलिस्टिक असलं पाहिजे. नाही तर मग होतं काय सांगू का, जनरली जेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही काही टास्क देतो, तुम्ही जर दिलेलं शेड्यूल, सरांनी जर 12 तासाचं शेड्यूल दिलेलं आहे आणि त्या 12 तासाच्या शेड्यूलला उद्याच फॉलो करायचं म्हणालात आणि आज तर तुम्ही 1 तासही अभ्यास करत नाहीये, तर तुम्ही ते 8 दिवसाच्या वरती फॉलो करू शकत नाही. लिहून ठेवा हे वाक्य. जर तेच आज तुम्ही 1 तास करत असेल आणि उद्या जर 3 तासाचं टार्गेट ठेवलं की नाही मी उद्या 3 तास करतो किमान, मग परवा मी 4 तास करेन, या पद्धतीने ग्रॅज्युअली जर इन्क्रीज करत गेला तुमचा स्टॅमिना,
तरच ते शक्य आहे, अदरवाईज ही फेज यायला वेळ लागत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना फार ओव्हर कॉन्फिडन्स बघितलेला आहे आम्ही, की नाही तुम्ही सांगा फक्त मी दिवस रात्र अभ्यास करेल. नाही करायचंय ना. इथे कसं आहे, हे स्पर्धा परीक्षा आहे आणि इथं सशाची नाही तर कासवाची गती महत्वाची आहे. आणि त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, काय आहे सशा आणि कासवाच्या स्टोरीचं मॉरल काय आहे? येस, कन्सिस्टन्सी. बरोबर आहे ना. ही मेंटेन करण्यासाठी बघा, तुम्ही महिनाभर 12 तास 18 तास अभ्यास केला, 20 तास अभ्यास केला, कॉलेजची एक्झाम नाहीये की एक्झाम झाली संपलं माझं. इथे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला स्टडी करायचं आहे. जर तुम्हाला ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला एका स्टेबल स्पीडने जावं लागेल ना, का फरारी स्पीडने जायचे? नाही की नाही. स्टेबल स्पीडने जावं लागेल, जेणेकरून ना आपला ऍक्सिडेंट झाला पाहिजे, ना आपल्याला दुखापत झाली पाहिजे, ना आपली गाडी पंक्चर झाली पाहिजे, ना आपल्या गाडीचं इंजिन खराब झालं पाहिजे. बरोबर आहे ना. त्या पद्धतीने मेंटेन करत आपल्याला जावं लागेल स्पीड आपलं. आपण लॉंग ड्राईव्हला जाताना एकदम जातो का 180 200 स्पीडने किंवा 120 स्पीडने तरी जातो का? 120 130 स्पीडने नाही जात. इंजिन गरम झालं, तुम्ही कसं काय लॉंग ड्राईव्हला जाऊ शकाल? नाही जाऊ शकणार की नाही. सेम आहे. अरे इथे काही गोष्टी कसं आहे, थोडंसं लॉजिकली आपण विचार केलात ना तर आपल्याला त्याची उत्तरं सेल्फच मिळून जातात. त्यामुळं हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा. आपली कन्सिस्टन्सी किती तास अभ्यास केल्याने मेंटेन होऊ शकते हे बघायचं आहे. जर कधी असं झालं की नाही मला खरंच काही करू वाटत नाहीये, त्या फेजमध्ये आम्ही किमान सांगतो की किमान 1 तास तरी करा फक्त, पण ते ब्रेक करू नका. ती कन्सिस्टन्सी एकदा ब्रेक झाली ना, ससा झोपला की झोपलाच. लक्षात घ्या. झोपायचंय का आपल्याला? नाही. ते कायम लक्षात ठेवायचं. गुदमरल्यासारखं वाटणे, निरुत्साह, वारंवार आजारपण, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली कोलॅप्स होते, ह्याचे रिझन मात्र वेगळे आहेत. ठीक आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कोलॅप्स होणं किंवा वारंवार आजारपण जे आहे ना, म्हणजे बरेच विद्यार्थी काय होतात, घरापासून बाहेर पहिल्यांदाच राहतात किंवा 12वी पासूनच ते हॉस्टेलला राहत असतात. त्यामुळे काय होतं की मी फार ना स्टुडियस आहे किंवा पुस्तकी किडा म्हणतात ना आपल्याकडे, मी असा आहे. जेव्हा मी अभ्यास करतो ना तेव्हा मी पूर्ण तहानभूक विसरून त्या फक्त पुस्तकात असतो. अशा केसमध्ये काय होतं ना, आपली तहानभूक भागलेली असते ना भूक भागलेली असते. त्यामुळे बॉडीवर इम्पॅक्ट व्हायला लागतात. तुम्ही अभ्यास करत असताना सगळे विषय अभ्यासता, तुम्ही जनरल सायन्स पण अभ्यासता की नाही. आपल्या शरीराच्या पण काही गरजा असतात ना. जर त्या गरजाच तुम्हाला फॉलो करता आल्या नाही, जर तुम्हाला हे कळलं नाही की आपल्याला काही मिनरल विटॅमिनची गरज असते, आपला डाएट पण तसा असला पाहिजे, थोडंसं आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. याआधी आपले आई वडील असतात आपल्या घरी लक्ष देण्यासाठी. आता तुमची ओन रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तुमच्याकडे लक्ष देण्याची. अधिकारी झाल्यावर आई वडील येणार आहेत का? नाही, बायको येईल ना मॅडम. किती दिवस डिपेंड राहणार दुसऱ्यावर, किंवा नवरा असेल मॅडम. जनरली मुली हा विचार करत नाहीत, पण मुलं करतात. पण जनरली मुलींचं काय होतं, त्या दुसऱ्यांकडे लक्ष देतील पण स्वतःकडे कधीच नाहीत देणार. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये लॉस आपलाच आहे. इथे आपण स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे जसं आपला अभ्यास आपली जबाबदारी आहे, तसंच फिजिकल आणि मेंटल हेल्थ ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स जे आहेत हे बेसिकली सुरू होतात तुमच्या बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे. कधी उठून अभ्यास करायचा? काही स्टुडंटचं असं असतं, नाही मॅडम मला ना रात्री 2 पर्यंत 3 पर्यंत अभ्यास करायला आवडतं. किती दिवस करू शकाल? सायन्स वाचतो ना आपण, खरंच ते पॉसिबल आहे का? तुम्हाला जर कंटिन्यू नाईट ड्युटी दिली तर तुम्ही किती वर्ष करू शकाल? तुमचं लाईफस्पॅन किती वाढेल मला सांगा. आणि कॉन्सन्ट्रेशन फोकस किती वाढेल? आणि खरंच दिवसभराची झोपी गाढ असते का? सिस्टीम आहे का आपल्या शरीराची तशी? नक्कीच नाही आहे की नाही. त्यामुळे हे बिघडलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि हे बिघडलं की हे बिघडलं, लक्षात घ्या. आणि जर हे बिघडलं, मुद्दा लक्षात घ्या पुन्हा, जर हे बिघडलं तर हे सगळं बिघडलं.
एव्हरीथिंग, तुमची डायजेस्टिव्ह कपॅसिटी आणि तुमच्या डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स याच्या भोवती तुमचं पूर्ण शरीर, तुम्हालाही माहिती आहे, जे काही सप्लिमेंटरी असेल, ब्लड रिलेटेड असेल, हार्ट रिलेटेड असेल, व्हॉट एव्हर एव्हरीथिंग, मेंटली पण असेल, सगळं कुठून आहे? तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, बरोबर आहे ना? आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टीम जर तुमची कोलॅप्स झाली तर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सुरू झाले, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यामुळे मग काय होतंय? तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते. आता ही झाली तुमची लक्षणं. आता कारण बघूया आपण. सगळ्यात मेन आहे स्वतःकडून ओव्हर एक्सपेक्टेशन, जे मगाचपासून मी सांगतेय. सरांनी दिले मी 12 तास बसणार म्हणजे उद्याच बसणार. क्षमता खरंच आहे का आपली? पहिले 15 दिवस तुम्ही चेक केलं पाहिजे ना की माझी कपॅसिटी किती आहे. सर पण सांगतात तुम्हाला, तुम्ही आधी चेक करा, ठीक आहे, हे किती फॉलो होत आहे, किती दिवसात तुमचे टार्गेट्स कंप्लीट होत आहेत, हे बघून आपण पुढे करणार आहोत तुमचं रिशेड्युलिंग, बरोबर आहे ना? जर तुम्ही म्हणाला की नाही, तुम्ही द्या फक्त सर, मी 12 काय 18 तास बसतो, पण ते खरंच योग्य आहे का? दुसऱ्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही करणार नाही. ओके, ठीक आहे, पण तुमच्या क्षमता तुम्हाला कळल्या पाहिजेत ना. तुमची क्षमता कशी आहे? तुम्ही आधी कसं स्टडीला बसत होता? आपली सिटिंग कपॅसिटी किती आहे? बऱ्याच स्टुडंटचं असं असतं, नाही मी UPSC करतोय ना, तर मग असं म्हणतात UPSCचे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यामुळे मी लायब्ररीत रात्रंदिवस राहतो, तिथेच बसतो, मी 12-1 पर्यंत तिथेच बसतो, सकाळी 6 वाजता जाऊन तिथेच बसतो. म्हणजे तुम्ही खरंच अभ्यास केला का? तुम्ही पुस्तक समोर घेऊन बसला म्हणजे अभ्यास केला का? फार ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवताय तुम्ही स्वतःकडून. दाखवण्यासाठी गोष्टी करू नका, स्मार्टली गोष्टी करा, ठीक आहे? आणि त्यामुळं हे सगळ्यात मेन जे आहे ओव्हर एक्सपेक्टेशन, हे ठेवायचं नाही. आपल्या क्षमता ओळखूनच प्लॅनिंग केलं पाहिजे आपण. दुसरं काय आहे जे मी म्हटलं होतं, आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे काय? सेल्फ डाऊट घेतो आपण. ठीक आहे, आपल्याला नेहमी असं वाटतं मी एक डिसिजन घेतलाय, मी स्पर्धा परीक्षा करतोय, मग बरोबर करतोय की नाही? मग मी काय होतंय, मी आता पॉलिटी सुरू केलं, पण मग मॅडम काय झालं, लायब्ररीमध्ये ना मी बसतो ना, तिथं तर सगळ्यांचा इथिक्स संपलाय, पण माझा तर इथिक्स काहीच नाही झाला. मग मला टेन्शन यायला लागलंय. आता मग मी पॉलिटी बंद करून इथिक्स करू का? नाही, मग इथिक्स आता असं आहे की इथिक्स पॉलिटी बरोबरच इथिक्स करतो, नाही तर म्हणजे कदाचित मी त्यांच्यापेक्षा पुढे जाईल. कम्पेअर करू नका कोणाशीही. किंवा काय होतं, आपल्याकडे ना डे 1 पासून आन्सर रायटिंग आहे, बरोबर? डे 1 पासून आन्सर रायटिंग करायला बरेच विद्यार्थी फार घाबरतात. त्यांना काय वाटतं माहितीये? नाही, सरांना काय वाटेल, मी जे लिहील ते बघून सर काय म्हणतील, सरांसमोर माझी इमेज कशी होईल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला सक्सेस मिळाला, तुम्हाला अधिकारी तुम्ही झाला की त्याच्यानंतर सर आणि तुमचा किती संबंध राहणार आहे? कितीसा संबंध राहतो? आत्ता आपण क्लास कशासाठी लावतो? आत्ता आपण इव्हॅल्युएशन किंवा सगळ्या मेंटोरिंग कशासाठी घेतो? आपल्या बेटर परफॉर्मन्स होण्यासाठीच घेतो ना, परफॉर्मन्स वाढावं म्हणून. सो मग डे 1 ला जर तुम्ही सेल्फ डाऊट घेतली, ठीक आहे, जेन्युइन आहे, सेल्फ डाऊट घेतला पाहिजे, पण सुरुवात केली तरच तो सेल्फ डाऊट कमी होईल ना, बरोबर आहे की नाही? कृती, याचं उत्तर काय आहे माहिती आहे? ऍक्शन. हा कमी केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्ही कृती कराल. स्टार्ट, एनी हाऊ स्टार्ट. कोण काय म्हणतं याला काहीच व्हॅल्यू नसते, कोणाला काय वाटतं याला काहीच व्हॅल्यू नसते, ठीक आहे? तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही त्या गोष्टींना कसं घेताय पॉझिटिव्हली, म्हणजे तुम्ही डे बाय डे तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशा करणार आहात हे विचार केला पाहिजे. जर तुमचे आन्सर चेक होतात डे बाय डे, तुम्ही लिहिताय, त्यावर प्रॉपर फीडबॅक येतोय, त्या फीडबॅकनुसार तुम्ही इम्प्रूव्ह करत जाताय, ऑब्व्हियसली तुम्ही छान पद्धतीने एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत इम्प्रूव्ह कराल की नाही स्वतःला. आणि इम्प्रूव्हमेंटचे स्टेजेस आहेत की नाही या. सो इथे सेल्फ डाऊट ठेवायचं नाहीये की मी कसं लिहू, काय लिहू, काय केलं पाहिजे, मी हे करू का ते करू, मग मी आता कंबाईन एक्झाम देऊ का, समोर एक कंबाईन पण आहे,
मग जरा मी 2 महिने त्याची प्रिपरेशन करू का, मग मी जरा राज्यसेवेची करू का, मी जरा ग्रुप सी ची करू का, सरळ सेवेचे फॉर्म निघालेत मॅडम फॉर्म भरू का. यामुळे काय होतं, कन्सिस्टन्सी ब्रेक होते आणि मग त्याचा परिणाम असतो सेल्फ डाऊट. मग जेव्हा मेन आपलं टार्गेट असतं, मला डीसी व्हायचंय, स्वप्न डीसी व्हायचं घेऊन आलं, पण ती परीक्षा आल्यावर भीती वाटायला लागते, अरे नाही मला तर सरळ सेवा तलाठी पण निघाली नाही, मग कसं करणार आता मी. अरे पण आपण ज्या परीक्षेची प्रिपरेशन करतोय त्यावरच फोकस करा ना, कसं काही निघणार नाही, मग निघेल की नाही. त्यामुळे तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे जो डिसिजन घेतलाय त्याच्यावर, आणि त्याच्यावरच फुल्ली प्रिपरेशन करणं एकदा, आणि त्याची व्यवस्थित प्रिपरेशन झाल्यावर तुम्हाला द्या नंतर द्यायच्या त्या एक्झाम, पण फोकस तुमच्या एका एक्झामवर पाहिजे. सेन्सिटिव्हिटी, फार इमोशनल व्हायला होतं, फार रडू येतं. मी जसं मगाशी उदाहरणं सांगत होते की तो मित्र बोलत नाहीये माझ्याशी, ती मैत्रीण बोलत नाहीये, मग माझ्या समोरून गेले, कदाचित त्यांचं लक्षही नसतं, पण आपण असं नाही विचार करत. आपण काय विचार, नाही माझ्या समोरून गेले पण माझ्याकडे बघितलं पण नाही, मला फार वाईट वाटलं, मी मेसेज केला गुड मॉर्निंगचा, मला रिप्लायच नाही आला, मला फार वाईट वाटलं. हे करायला आलोय का आपण इथे. फॅमिली बाबतीत तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात घ्या. अदर दॅन इट, इथं तुम्ही कुणाशीही इमोशनली कनेक्ट होता कामा नये. आपण का आणि कशासाठी आलोय हे पिक्चर एकदम क्लिअर पाहिजे तुम्हाला. जर आपण एक अधिकारी होण्याचं स्वप्न बघतोय तर अधिकारी म्हणून जगा आधी, अधिकारी म्हणून तुम्ही प्रिपरेशन करा. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्ट रीड करताना एक अधिकारी म्हणून करा की मी त्याला एक्झिक्यूट कसं करू शकतो, इम्प्लिमेंट कुठे कुठे करू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला कळेल की आयोगाच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत तुमच्याकडून. त्यामुळे अधिकारी तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आधी रुजला पाहिजे पूर्ण, आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. पर्सनॅलिटीमध्ये तसे चेंजेस घडवून आणायचे आहेत. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी आपल्याला कमी करायची आहे. न्यूनगंड असणे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, मी ग्रामीण भागातून आलोय, मग बोलतच नाहीत बऱ्याच, म्हणजे 5-6 महिने ते बोलत नाहीत लायब्ररीत सुद्धा. इव्हन इथे सुद्धा आम्ही बघतो काउन्सिलिंग करताना सुद्धा फार त्यांना खोदून बोलावं लागतं. फार प्रश्न विचारले तर कुठेतरी एखादा आन्सर येते. इतका कॉम्प्लेक्स असतो ना, त्यांना असं वाटतं की जसं काही ते दुसऱ्या कुठल्या ते परग्रहावरून आलेत. महाराष्ट्रात राहतो आपण, महाराष्ट्रीयन आहोत, आपण अधिकारी बनायला आलोय, तर जगात कुठेही गेलो तरी आपण ठाम राहिलं पाहिजे. आपलं ज्या भाषेवर प्रभुत्व आहे त्या भाषेत बोललं पाहिजे आपण, पण एकदम ठामपणे. आणि तो कॉन्फिडन्स फार इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड नाही ठेवायचा. व्यापक स्वरूपाचा अभ्यासक्रम, असं वाटतं की फार मोठा अभ्यासक्रम आहे, फार डोक्यावर ओझं आहे, कधी कंप्लीट करू, कसं करू, मला फार टेन्शन येते. बरेच स्टुडंट काय करतात, आल्या पहिल्यांदाच, नाही आम्हाला पहिला बुकलिस्ट पाठवा, आम्हाला आत्ता जाऊन पहिला एबीसीतून सगळे पुस्तकं आणायची आहेत. मग सगळे पुस्तकं आणतील, मस्त कपाट भरून ठेवतील आणि त्याच्याकडे बघत बसतील. मग मला फार टेन्शन आलं, आता एवढे पुस्तकं मी कधी वाचू. आपण कधीही बुकलिस्ट देत नाही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना. त्यामुळे स्टेप बाय स्टेपच तुम्हाला ते पुस्तकं घ्यायला सांगितले जातात. ह्याचं रिझनच हे आहे, तुमच्या समोर एक डोंगर ठेवला असेल आणि चढा म्हणून सांगितलं, टेन्शन येणारच, ते नॉर्मल आहे ना ते. पण तुम्ही त्याचेच जर पॉकेट्स केले, स्टेप बाय स्टेप गेलात, सेम आहे अभ्यासक्रमाचं सुद्धा. व्यापक अभ्यासक्रम वाटणं, व्यापक अभ्यासक्रम जरी असला तरी तो प्रॉपर डिकोड करणं आणि त्याचे छोटे छोटे पॉकेट्स तयार करणं आणि छोटे छोटे टार्गेट्सनुसार तो कम्प्लीट केला तर तो व्यापक वाटेल का आपल्याला. शेवटी आपण अधिकारी होणार आहोत, क्लास 1 अधिकारी होण्याचे स्वप्न बघतोय, तर ऑब्व्हियसली आहे ना, तो तर छोटा मोठा अभ्यासक्रम असणार नाहीये, बरोबर. वेळेचे अव्यवस्थापन, जे मगाचपासून आपण फार डिस्कस करतोय. काही विद्यार्थ्यांना ना आयसोलेट राहून अभ्यास करायला आवडतं. ठीक आहे, काय होणार आहे आयसोलेट राहिल्यामुळे. मला ना मॅडम ग्रुप बनवायला डिस्कस करायला फार आवडत नाही. का माहितीये, 2 रिझन असतात. एक तर मी एकटाच आहे, आधीपासून एकटाच आहे फॅमिलीमध्ये, घरामध्ये आई बाबा आणि मी एकटाच, त्यामुळे मला एकटं राहून सेपरेटली मला अभ्यास करायचा असतो. पहिली गोष्ट, मला तीच सवय आहे. पण आपण सोशल ॲनिमल आहोत, बरोबर आहे ना. तर यामध्ये मला सांगा, किमान तुम्ही घरी अभ्यास करत असताना सुद्धा आई बाबा तरी असतात ना, बरोबर. दुसरी गोष्ट,
काही विद्यार्थ्यांचं हे असतं की मी फारच सोशल आहे सॉरी, म्हणजे मला ना कंट्रोल नाही करता येत, मग अवांतर गप्पा आणि बाकीच्या गोष्टी सुरू होतात, त्यामुळे मी स्वतःला आयसोलेट करून घेतलंय. तर इथे कोणत्या गोष्टीची गरज आहे? बॅलन्सची गरज आहे, लक्षात घ्या. तर इथे आपण बॅलन्स केला पाहिजे, ना की आयसोलेट. एकटं राहायचं नाहीये, एकटं राहायचं नाही. पूर्ण जर्नीमध्ये तुमचे मेंटॉर्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे ग्रुप तुमच्या बरोबर असले पाहिजे. तुम्हाला कॉम्पिटिशन कळलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही घरात बसून 1 वर्ष छान अभ्यास केला आणि डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर एवढे ते एक्झाम सेंटरला स्टुडंट दिसल्यानंतर तुम्ही चक्करच येऊन पडाल ना. कारण मला वाटलंच नव्हतं एवढे मुलं अभ्यास करत असतील आणि एवढे मुलं एक्झाम देत असतील, आता मी कसं पास होऊ एवढ्यात ना. आलं ना अपयशाची भीती. तिथेच संपलं तुमचं. एक्झाम हॉलमध्ये जायच्या आधीच तुम्ही फेल झालेले आहात. त्यामुळे हे करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करण्याची तयारी करण्याची सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला हे पिक्चर क्लिअर असतं की नाही, याच्यामधून किती पोस्ट निघतात, सक्सेस रेशो किती आहे. बरोबर आहे ना. जर 99% आणि 0.1% हा सक्सेस रेशो असेल आणि 99% स्टुडंटचं होत नसेल, तर आपल्याला ही क्लॅरिटी आहे आधीच, ही स्पर्धा आहे. तर या 99% मधून 1% कडे जाण्यासाठी आपल्याला या गोष्टी आधी बॅलन्स करता आल्या पाहिजेत ना. हे फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हे बॅलन्स नाही करता आलं तुम्हाला, तर तुम्हाला 1% कडे शिफ्ट नाही होता येणार. तुम्ही भीती बाळगला, सेल्फ डाऊट ठेवला, कॉन्फिडन्स लूज केला. ऑलवेज म्हणजे कसं आहे की प्रिपरेशन मध्ये सुद्धा जर तुम्ही युद्धाची तयारी करत असाल आणि युद्धाची तयारी करत असताना सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेत असताना सुद्धा तुम्हाला ऑलवेज असं असेल की नाही, मी तलवार अशी मारू शकतो का, किंवा मी अशी मारू शकतो का, मग मी तिथे युद्धामध्ये मैदानात गेल्यानंतर मी तलवार कशी मारली पाहिजे, खालून मारली पाहिजे का, मी काही वेगळ्या टेक्निकने मारू का मी सगळ्या टेक्निक शिकून घेऊ. काय वाटतंय तुम्हाला? आपण ट्रेनिंग घेत असताना ट्रेनिंगच घेतलं पाहिजे. बरोबर आहे ना. हे प्रशिक्षणच आहे तुमचं. तुम्ही क्लास लावणे, अभ्यास करणे, प्रिपरेशन करणे, इव्हॅल्युएशन करणे, आन्सर रायटिंग करणे, हे सगळं ट्रेनिंगच आहे की नाही एक प्रकारचं. आणि मेन युद्धभूमी कोणती आहे? एक्झाम. बरोबर ना. तिथे जाण्यासाठी जेव्हा आपण ट्रेनिंग घेत असतो, इथूनच जर सेल्फ डाऊट ठेवायला लागलो तर प्रिपरेशन करणारच नाही आपण कॉन्फिडेंटली. मग अपयशाची भीती राहीलच ना. आणि काय होणार आहे? झालो 1 वर्ष फेल, काय होणार आहे? जर त्या चुकीमधून जर आपण शिकलो तर कदाचित 25च्या ऐवजी 26ला पोस्ट मिळेल. पण त्या चुकीमध्येच अडकून बसलो तर कदाचित 10 वर्षानंतरही पोस्ट नाही मिळणार. मुद्दा लक्षात घ्या. हे जे सगळं सायकल आहे ना, याचे इम्पॅक्ट. त्यामुळे आपल्याला कोणत्या फेजमध्ये राहायचं आहे. जर आपल्याला फार असं वाटलं की नाही मला अभ्यास करवतच नाहीये, ठीक आहे, आता 1 वर्ष झाले कन्सिस्टंटली करतोय, पण जरा ब्रेकची गरज आहे, त्यावेळी खरंच ब्रेक घ्या. 8 दिवस निवांत राहा, पुस्तक पण उघडू नका. मग पण पुन्हा नव्या जोमाने तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यावरचे उपाय काय आहेत सांगा बरं. आता इतक्या गोष्टी डिस्कस केल्यात, तुम्हाला काय काय उपाय असू शकतात असं वाटतं? जेव्हा आपण प्रॉब्लेम फोकस राहतो, ठीक आहे, म्हणजे आपण त्या गोष्टीला नकारात्मक दिलेला प्रतिसाद असतो तो, तेव्हा फक्त आपण स्टक होऊन जातो, आपल्याला मार्ग दिसत नाही. पण जेव्हा आपण सोल्युशन फोकस असतो ऑलवेज, याचा अर्थ तुम्ही ऑलवेज प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघता. आणि तो माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी बघा, आता तो तर 1 दिवसात नाही डेव्हलप होणार. मग त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील की नाही. आता ते गरजेचे आहेत. आपण वेगळ्या स्टेजमध्ये पोहोचलो आहोत, तर आपल्याला तो माइंडसेट डेव्हलप करायचा असेल, त्या सकारात्मक आपल्याकडून प्रतिक्रिया जाव्यात असं वाटत असेल, सोल्युशन फोकस आपण असावं असं वाटत असेल, तर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? संतुलित आहार. आता संतुलित आहार म्हणजे काय? आता मॅडम आम्ही तर हॉस्टेलला राहतोय, मग आम्ही कसं काय संतुलित आहार करू शकतो? खरंच करू शकत नाही का आपण संतुलित आहार? का फक्त मेसचं 2 वेळचं जेवण म्हणजे आपला आहार आहे? द्या बरं मला उत्तर.
खरंच आपण बॅलन्स डाएट हॉस्टेल लाईफ मध्ये सुद्धा घेऊ शकत नाही का? म्हणजे जेवण स्वयंपाकघरात शिजवून खाणे म्हणजे संतुलित बॅलन्स डाएट आहे का? आपण जरी हॉस्टेलला असेल तरीही आपण ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो, बरोबर? आपण फ्रूट्स खाऊ शकतो, आपण सॅलड खाऊ शकतो. एवढे तर आपण स्वतःसाठी टाइम दिला पाहिजे ना. या गोष्टी आपण सब्जा घेऊ शकतो, आपण दूध घेऊ शकतो. जर आपल्याला माहिती आहे, आपण सायन्स वाचतो, तर आपल्याला कोणत्या घटकातून कोणतं विटॅमिन मिळतं, कोणतं मिनरल मिळतं, जर हे माहिती आहे तर ते घटक आपण का नाही खाऊ शकत? ते शिजवूनच खाल्ले पाहिजेत का? नाही की नाही? पोळी भाजी म्हणजे संतुलित आहार आहे का? नाही. तर आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि ही पहिली स्टेप आहे. कारण तुमचा जो स्ट्रेस निर्माण होणं, एक्झाम प्रेशर, या सगळ्याचं मूळ इथे आहे, लक्षात घ्या. इथं कसं काय आहे म्हणाल तर याच्यामधून डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जितकी स्ट्रॉंग तितकं फिजिकल मेंटल हेल्थ नॉर्मल असते, लक्षात घ्या. तुमचे जेव्हा ऍसिड रिफ्लेक्स तयार व्हायला लागतो तेव्हा स्ट्रेस क्रिएट होतो आणि त्या ऍसिड रिफ्लेक्सला आपल्याला कसं बॅलन्स करायचं आहे या गोष्टी आज आपण बघणार आहोत. आता या बॅलन्स डाएट मध्ये बेसिकली आपण ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो, प्रॉपर गायडन्स घ्या. ठीक आहे. असं उठलो आणि डब्बाभर ड्रायफ्रूट, आज मी बदाम डब्बाभर खाल्ले, उद्या डब्बाभर मी काजू खाल्ले, असं चालेल का? मॅडम तुम्हीच म्हणाला ना ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजेत. आज दिवसभर मी कलिंगडवर होतो, उद्या दिवसभर मी आंबे खाल्लेले आहेत, असं चालेल का? नाही चालणार की नाही. अति करायचं नाहीये, कुठल्याही गोष्टीचा अतियोग नाही करायचा आहे. त्यामुळे प्रॉपर याचा गायडन्स घ्या, प्रॉपर डाएट लिहून घ्या. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने फॉलो करा. काही स्टुडंटना माहितीही असतं की खरंच सकाळी उठल्यानंतर 4 बदाम काजू खाल्ले, आपण बेदाणे खाल्ले तरी सुद्धा मोर दॅन सफिशियंट दिवसभराची एनर्जी मिळते. तुम्ही सब्जा घेऊ शकता, तुम्ही उन्हाळ्यामध्ये तर लिंबू सरबत घेऊ शकता. किती सिंपल आहे ना. लिंबू पाणी घेऊ शकतो की नाही आपण. बनवणार कोण मॅडम? स्वतःसाठी 5 मिनिट काढा. ते काढल्याने तुमची इफिशियन्सी वाढणार असेल तर ते काढणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. तुमच्या आहारामध्ये प्रत्येक विटॅमिनचा समावेश असलाच पाहिजे, प्रत्येक मिनरलचा समावेश झाला पाहिजे. एकाही घटकाची कमी झाली तरी तुम्ही आजारी पडणार आहात आणि तो इम्बॅलन्स क्रिएट करायचा नसेल तर आपल्याला ह्या गोष्टी करणं मस्ट आहे. कारण आपण 2-2, 3-3 वर्ष बाहेर राहतो. ही प्रोसेस फार लॉंग असते. कॉलेज सारखं नाही 1 महिना एक्झाम केली मस्त आता मी स्वतःकडे लक्ष देणार आहे, नाही, असं होत नाही इथे. त्यामुळे हे तुम्हाला कन्सिस्टंटली बॅलन्स करणं आहे. दुसरा मेन मुद्दा, नियमित व्यायाम आणि ध्यान धारणा. जे मगाशी कोणीतरी सांगितलं की एक्सरसाइज आणि मेडिटेशनने हे कंट्रोल करू शकतो. खरंच करू शकतो आपण. ठीक आहे. तर जसं डाएट इम्पॉर्टंट आहे तसंच तुमच्या डेली रुटीन मध्ये या 2 गोष्टी पण फार इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन केलं, बघा तुम्ही मेडिटेशन करत असताना जेव्हा मी सजेस्ट करतो ना मेडिटेशन, तेव्हा बऱ्याच स्टुडंटचं असं होतं की पहिल्या दिवशी मॅडम 2च मिनिट झालं, मग जरासं 2.5 मिनिट होतंय. आपण ना जे मेडिटेशन सांगतो ते मेडिटेशन सांगतो बेसिकली फोकसवाला. ज्यामधून तुमची थॉट प्रोसेस थांबली पाहिजे. ब्रेनला तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे, शांत करता आलं पाहिजे. ठीक आहे. कितीही हायपर स्टेज असू दे, आपल्याला आपल्या ब्रेनला कंट्रोल करता आलं पाहिजे. तेव्हाच तो फिजिकली सुद्धा अफेक्ट नाही करणार आहे आणि मेंटली तर नाहीच नाही करणार आहे. तर यासाठी इम्पॉर्टंट असतं तुमचं फोकसवालं मेडिटेशन, ज्यामध्ये आपण बऱ्याच टेक्निक सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कुठल्याही गोष्टीवर, घटकावर कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. किंवा श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. या प्रकारच्या आपण मेथड्स तिथे सांगतो. ना की बसा शांत आणि विचार येत जाऊ देत. नो, आपल्याला त्या फेजमध्ये आत्ता जायचं नाही. आत्ता आपण त्या एजमध्ये नाही आहोत. आत्ता आपल्याला फोकस क्लॅरिटी गरजेची आहे आणि त्यामुळे माइंड कंट्रोल आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि ते तुम्हाला
फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशनच्या मेडिटेशन मधून मिळू शकतं. ठीक आहे, त्यामुळे कुठेही बॅलन्स इम्बॅलन्स व्हायला लागलं आपलं माइंड की आपल्याला कंट्रोल करता येतं. मग आता या मेडिटेशन मध्ये तुम्हाला हे कळून जातं की तुमची कॉन्सन्ट्रेशन कपॅसिटी किती आहे. काही विद्यार्थ्यांचं 15-20 मिनिट सुद्धा मेडिटेशन छान पद्धतीने होतं. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे, जेव्हा आपण लायब्ररीत बसून अभ्यास करतो त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती होतंय मग त्या पुस्तकामध्ये 15 to 20 मिनिट्स मॅक्स. बरोबर आहे ना. जर मेडिटेशन एवढंच होत असेल तर लक्षात घ्या. ठीक आहे, आणि अदर टाइम जो आपला आहे तो फक्त आपण रीड करतोय, घुसलं काहीच नाहीये, पण कॉन्सन्ट्रेशन फक्त एवढंच आहे. मग अशा केसमध्ये आपण कंटिन्यू 4 तास बसलं पाहिजे का एकाच जागी? फ्लो मेंटेन झाला असेल आणि खरंच तुमचं पूर्ण फोकस क्लिअर असेल आणि तुम्ही त्या विषयाच्या फ्लो मध्ये असाल तर नक्कीच बसा. दॅट इज युअर कॉन्सन्ट्रेशन. जर नसेल तर तुम्ही बसू नका. जर आपलं मन चंचल असेल, ठीक आहे, आपली कन्सिस्टन्सी मेंटेन होत नसेल किंवा आपल्याकडे सलग वेळ नसेल तर आपण पुढे टेक्निक्स काही बघणार आहोत. अशा केसमध्ये आपण कसं स्टडी केला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे नियमित व्यायाम. किमान तुम्ही 30 मिनिट्स to 45 मिनिट्स एक्सरसाइज केलं पाहिजे. आता मॅडम तुम्ही एवढं सांगितलेलं आहे तर उद्या सकाळीच मी जाणार आहे 45 मिनिट्स पळायला. काही नाही होणार, फक्त उद्याच जाल. मग परवा दिवशी जाल का? नाही जाणार का? कारण काय केलं, मॅडमने सांगितलं की उद्या तुम्हाला सह्याद्री उचलायचं आहे. मी गेलो, सह्याद्री उचलला, मी खाली चिमलो. पहिल्याच दिवशी मी डायरेक्ट सह्याद्री उचलायचा प्रयत्न केला, तो मला काही हल्लं नाही. मग मी थकून गळून गेलो. बरोबर आहे ना. एक्सरसाइज जेव्हा आपण करतच नसेल अशा केसमध्ये किंवा मेडिटेशन आपण करतच नसेल तर स्वतःकडून पुन्हा आलं बघा, इथे अति अपेक्षा ठेवू नका. इथे सुद्धा तुम्ही उद्या मग 5 ते 10 मिनिट वॉक करा. राईट. परवा दिवशी तुम्ही 11 मिनिट करा. स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करा. लक्षात घ्या, आपल्या क्षमतेनुसार तुम्ही वाढवलं पाहिजे कपॅसिटी आपली. ना की नाही मी आज एवढं करणार, पळून येणार आणि परत कधीच करणार नाही. त्या फेजमध्ये नाही जायचं. आपल्याला आपला स्टॅमिना इन्क्रीज करायचा आहे. स्टॅमिना इन्क्रीज करायचा असेल तर तो ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहे. जसं आन्सर रायटिंग बाबतीत आपण बोललो सेम आहे इथे. तो ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार असेल तर पहिल्या दिवशी कदाचित तुम्ही 5 मिनिट 10 मिनिटच एक्सरसाइज करू शकाल, पण पुढे पुढे ते वाढवू शकता ना हळूहळू. तर ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. पण या दोन्ही गोष्टी कंपल्सरी करा, कारण या दोन्ही गोष्टी केल्यामुळे फिजिकली मेंटली फिट राहतो आपण, आपली मेमरी शार्प होते, फोकस क्लिअर होतो, कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे होतं आणि बेसिकली माइंड कंट्रोल मिळतो. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. जो हळवेपणा असतो, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, मी कशासाठी आलो हेच नाही कळत, ते सगळं बंद होऊन जातं. ठीक आहे. त्यामुळे हे कंपल्सरी, जसं मी म्हटलं बॅलन्स डाएट आणि हे दुसरं मेडिटेशन आणि एक्सरसाइज हा तुमच्या रुटीनचा भाग असलाच पाहिजे. काहीही नुकसान होत नाही आपण 1 तास 1.5 तास याला दिलं तर, उलट फायदाच होणार आहे. 1 तास 1.5 तास तुम्ही जर याला दिला तर तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहणार आहे. पण तुम्ही याला टाइम नाही दिला तर तुम्ही 2-4 महिन्यांच्या पुढे तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेनच नाही करू शकत. हे लक्षात ठेवा कायम. आता जसं मी म्हणत होते की बऱ्याच हाऊसवाईफ किंवा वर्किंग असतात ना, आता असं होतं की नाही 7-8 वर्षानंतर आता स्टेबल आहोत तर आता आम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. किंवा हाऊसवाईफचं असं होतं की आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, आता मला पुन्हा प्रिपरेशन करायची आहे, पण फार लॉंग गॅप पडलाय, तर खरंच मी अभ्यास करू शकेन का? खरंच मला तेवढी कपॅसिटी क्रिएट होईल का आधीसारखी? तेवढी कन्सिस्टन्सी मेंटेन करता येईल का? काही मुलांचं असं असतं की नाही मी ना फार म्हणजे आत्ता कोणी काही बोललं की लगेच उठून जातो, मी 10 मिनिटाच्या वर बसूच शकत नाही एका जागी. ठीक आहे, माझं पूर्ण माइंड इकडे तिकडे भटकत राहतं, माझं कॉन्सन्ट्रेशन होऊच शकत नाही 15 मिनिटांच्या वर. अशा केसमध्ये किंवा या स्टुडंटसाठी स्पेसिफिक ही मेथड आहे, तुम्ही ऐकली पण असेल, पोमोडोरो टेक्निक. आता ही पोमोडोरो टेक्निक काय आहे तर तुमचे 2 तास आहेत, समजा तुमच्याकडे 2 तास आहेत, 2 तासामध्ये तुम्हाला समजा
आता तुम्हाला फंडामेंटल राईट्स करायचे आहेत पॉलिटीचे, बरोबर? फंडामेंटल राईट्स. आता हे फंडामेंटल राईट्स जे आहेत किती आर्टिकल आहेत टोटल? सांगा, कोण सांगेल मला? किती आर्टिकल आहेत टोटल? 21, राईट? आता आपण असा विचार करूया की या 21 किंवा 22 किंवा आपण आता एक्झाम्पल म्हणून 20 पकडूया. ओके, म्हणजे आपल्याला ते पॉकेटमध्ये कट कसे करायचे हे क्लिअर होईल. आता 2 तासामध्ये मला एवढे आर्टिकल करायचे आहेत, 20 आर्टिकल्स, पण माझी सिटिंग कपॅसिटीज नाहीये तेवढी. तर मी काय करेल? मी पहिल्या सायकलमध्ये 5 आर्टिकल करेल, सेकंड सायकल मध्ये 5 आर्टिकल करेल, थर्ड सायकल मध्ये 5 आणि मग इथे 5. म्हणजे काय करेल मी? 25 मिनिट्सचे 4 सायकल्स तयार करेल, बरोबर? आणि पहिल्या सायकल मध्ये 25 मिनिटांच्या मी 4 आर्टिकल करणार आहे. मग आता ते जेव्हा 4 आर्टिकल मी करतेय तेव्हा ते कंप्लीट झाल्यानंतर मी 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. मी उठले, जाऊन पाणी पिऊन आले, थोडंसं फिरून आले फ्रेश होऊन. पण सॅटिस्फॅक्शन हे होतं की मी ठरवलं होतं 25 मिनिटामध्ये मी 4च आर्टिकल करणार आहे आणि ते मी कंप्लीट केलेत. टेन्शन येईल का? मग नाही येणार ना, कारण फार छोट्या पॉकेटमध्ये कट केलं मी त्याला. ठीक आहे. सेकंड पुढचे 4 आर्टिकल अजून 5 आर्टिकल अजून एनर्जीने होतील. मग चला, आधीचे तर झालेत, आता पुढचे 5 करून घेऊ. आता आपण फेरी मारून आलोय, पाणी पिलेलं आहे मस्त, त्यामुळे छानपैकी तुमचं वॉटर बॅलन्स पण चांगलं राहील, बरोबर आहे ना? एव्हरी 25 मिनिट्सला तुम्ही वॉटर ब्रेक घ्याल. ठीक आहे. मग पुढचे 5 आर्टिकल केले, अजून सॅटिस्फॅक्शन आलं, वाव. म्हणजे मी सेकंड सायकल मधले पण 5 आर्टिकल केले. अशा प्रकारे 2 तासामध्ये मी फंडामेंटल राईट्स कंप्लीट केले. पण जर मी हा विचार केला असता की 2 तासामध्ये फंडामेंटल राईट्स करायचे आहेत मला, पण मी 2 तास बसूच शकत नाही, तर ते कधीच होणार नाही. पण जर माझी कपॅसिटी समजून मी त्याला त्या पॉकेटमध्ये कट केलं, दॅट इज युअर सोल्युशन. म्हणजे आपण प्रॉब्लेम फोकस नाहीये, आपल्या क्षमता आपल्याला माहिती आहेत, त्यानुसार आपण पॉकेट्समध्ये कट केलं त्याला आणि त्या पद्धतीने आपण स्टडी केला. सॅटिस्फॅक्शनही राहिलं, फ्रस्ट्रेशन येणार नाही, टेन्शन येणार नाही, काहीच नाही. छान पद्धतीने अभ्यास होईल. आणि असे जर आपल्याला 2 आवर्सचे 5 सायकल दिवसभरात करता आले, म्हणजे 5 चोक 20, बरोबर आहे ना? 2-2 तासांचे 5 सायकल. आता त्या 2-2 तासाला पण आपण 4-4 सायकल मध्ये कट करतोय, 4-4 पॉकेट्स मध्ये कट करतोय. म्हणजे तुमचे दिवसभराचे टोटल पॉकेट्स किती झाले? 20. कुठलाही विषय घ्याल, 4 तासाचा जर एक विषय असेल तर त्या 4 तासाला पुन्हा तुम्ही 8 पॉकेट्स मध्ये कट करा. का नाही होणार अभ्यास? ही तुमची पोमोडोरो टेक्निक आहे. छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये कट करून छोटे छोटे टार्गेट सेट करून अभ्यास करणे. ना टेन्शन येतं, ऑलवेज सॅटिस्फाईड राहता तुम्ही. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचं आहे गेमिफाईड लर्निंग. माहिती आहे का कुणाला गेमिफाईड लर्निंग काय असतं? बऱ्याच स्टुडंटना माहित असेल. आम्ही फार गेम्स खेळतो मॅडम. कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर लायब्ररीत बसून गेम खेळतो. क्लास समोर चालू असेल आणि आम्हाला बोर होत असेल तर आम्ही गेम खेळत बसतो. क्लासरूम मध्ये पण खेळता ना, कॉलेजमध्येही खेळतो. खेळता की नाही गेम? मग माहित असेल गेमिफाईड काय आहे, गेमिफाईड लर्निंग काय असतं. या टेक्निकचा वापर तुम्ही आत्ताही करू शकता. बेसिकली दुसऱ्यानेच आपल्याला नेहमी शाबासकी दिली पाहिजे, ही काय एक्सपेक्टेशन ठेवायची आपण, आणि आपला आनंद किंवा आपलं दुःख हे दुसऱ्यावर ऑलवेज का डिपेंड राहिलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? लिहा कमेंट बॉक्स मध्ये नक्की. तर गेमिफाईड टेक्निक काय आहे माहितीये? जसं आता आपण पोमोडोरोला पाहिलं, छोटे छोटे पॉकेट्स केलेले आहेत आपण. ठीक आहे. जर दिवसभराचे किंवा दिवसभरात तुम्ही 5 सायकल केले 2-2 तासांचे, राईट? तर 2 तासाचं एक सायकल कंप्लीट झालं तर मार्केटमध्ये मला वाटतं 5 ते 7 रुपयाला स्टार, छोटे स्टार्सचं वगैरे स्टिकर्स मिळतात. एक वही घाला छानपैकी, डेट लिहा त्याच्यावर,
आजची डेट, बरोबर. आजच्या डेटमध्ये पहिलं 2 तासाचं सायकल कंप्लीट झालं, एक छोटा स्टार लावला मी, बरोबर. मला मिळाला ना तो स्टार, मी 2 तासाचं व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट केलंय. टाइम लिहिलं मी त्याच्या खाली आजचं, या टायमिंगचा मला हा स्टार मिळाला. दुसरे 2 तासाचं सायकल सुरू झालं, पण मग माझं ते व्यवस्थित कंप्लीट झालं नाही, 1.5 तासाचंच झालं, मग मला स्टार मिळेल का? नाही मिळणार. तिसरा 2 तासाचं सायकल सुरू झालं, पण तिथं लिहायचंय, तुम्ही टाइम लिहायचंय, क्रॉस करायचंय, कारण नाही मिळाला स्टार. मग तुम्हाला स्वतःलाही कळणार आहे. मग दुसऱ्या दिवशी अजून स्वतःला एनर्जेटिक मोटिवेट करणार आपण की नाही मला सगळे स्टार मिळाले पाहिजेत. पण 5च्या 5 जर तुम्हाला स्टार मिळाले, बरोबर, 5 सायकलचे, तर अशा वेळेला तुम्हाला काय मिळालं पाहिजे? असं एखादं घ्या स्टिकर, तुम्ही रिवॉर्ड मिळेल ना तुम्हाला, तो तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्या, रँकिंग क्रिएट करा. आणि जर समजा 7 डेजचं तुमचं एक टार्गेट आहे किंवा 10 डेजचं टार्गेट आहे, तर ते 10 डेजचं टार्गेट तुम्ही कंप्लीट केलं, किंवा तुमचं असं टार्गेट आहे की मला 25 डेजमध्ये पॉलिटी हा विषय संपवायचा आहे आणि तो तुम्ही फिनिश केला 25 डेजमध्ये, या पद्धतीने पॉकेटमध्ये कट करून. त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? मग त्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतःला रँकिंग दिली पाहिजे ना. तुम्ही द्या स्वतःला रँकिंग. तुमचे जे काही इव्हॅल्युएशन होऊन आन्सर्स वगैरे येतात त्याप्रमाणे तुम्ही रँक्स करा स्वतःचे क्रिएट, की आज मला समजा आज मला असं वाटतंय की मी 10 नंबरला आहे, मग मी 9ला गेलो, मग 8ला गेलो. तुम्ही करा ना तुमचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट आलेल्या फीडबॅक्स वरून. करू शकता ना की तुम्हाला कुठे पोहोचायचंय, फर्स्टला पोहोचायचंय, राईट. तर या पद्धतीने रँक्स द्या स्वतःला. तर ही गेमिफाईड टेक्निक असते. स्वतःला स्वतः द्या, किंवा वही न घालता मी म्हणेन की नोटीस बोर्ड किंवा तुमच्या घरी स्टडी टेबल असेल तर स्टडी समोर टेबल समोर एक मोठा पेपर लावा. त्या पेपरवर तुम्ही तुमचे डेलीचे स्टार लावा. आज 10 तासाचं मी सायकल कंप्लीट केलेलं आहे, तर 10 तासाचं कंप्लीट केल्यानंतर माझे टार्गेट किती कंप्लीट झाले त्यानुसार मला छोटा स्टार मिळेल, मोठा स्टार मिळेल. डेटनुसार कॅलेंडर तयार करा त्याच्यावर आणि स्टार लावा. तिथे तुमच्या समोर राहील की मी काय केलंय. तुम्हाला सेल्फ डाऊट येणारच नाही, तुम्हाला क्लिअर कट माहिती आहे मग मी काल काय केलं आणि आज काय करणार आहे. जनरली आपण अभ्यास करत 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 जातो, पण तरीही आपल्याला असं वाटायला लागतं, कारण का माहितीये कुठेही रिटर्न मध्ये त्या गोष्टी नसतात, त्यामुळे आपल्याला क्लिअर कट असं वाटायला लागतं की मी काही केलंच नाहीये. ते फार हार्मफुल असतं. त्यामुळे हे करा, काही टेक्निक्स वापरा. उद्देशपूरक अभ्यास गट. आता याच्यामध्ये बघा, आपण जनरली असं म्हणतो, जसं मगाशी म्हणालो की आयसोलेट होऊन स्टडी करायचं नाहीये. ठीक आहे. इथे एक वाक्य लिहिलंय बघा, 2 heads are better than 1. जेव्हा आपण क्लास लावतो, जेव्हा आपण कॉलेजला जातो, ठीक आहे, आपले फ्रेंड्स असतात, पेरेंट्स असतात, बहीण भाऊ असतो, एखादा मुद्दा जेव्हा आपण डिस्कस करतो भारी वाटतं की नाही एकदम. मग आपण डिस्कस करत असताना त्यांच्याकडून पण 2 इनपुट्स येतात. मग जेव्हा आपल्या मेंटर्स बरोबर असू दे, कुणाबरोबरही जेव्हा एखादी गोष्ट डिस्कस करतो तेव्हा तुम्हाला इनपुट्स मिळतात आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतेच की नाही. भले ते निगेटिव्ह आले तरीही तुम्हाला तुमच्या चुका दाखवणाऱ्या पण कोणीतरी पाहिजे की नाही. त्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होणार आहे का? तुम्हाला रोजच उठून सगळे शाबासकी द्यायला लागले तर तुमच्यात कधीच इम्प्रूव्हमेंट होणार नाही. होईल का? नाही. तर बघा, असेच काही ग्रुप्स असतात, स्टडी ग्रुप्स. तर असे स्टडी ग्रुप कंपल्सरी तुम्ही जॉईन करा. पण ग्रुप जॉईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या ग्रुपमधून तुम्हाला काय हवं आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह जितकं क्लिअर असेल ना, तितकं या स्टडी ग्रुपचा तुम्हाला फायदा होणार आहे. अदरवाईज 0 डिस्ट्रॅक्शन जास्त होऊ शकतं. 0 पण नाही, मायनसमध्ये जाईल ते जर डिस्ट्रॅक्शन झालं तर. ठीक आहे. त्यामुळे कुठलाही ग्रुप जॉईन करताना तुम्ही हे आधी बघा की खरंच माझं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट इथं पूर्ण होणार आहे का. ते होणार असेल तरच तुम्ही तो ग्रुप जॉईन करावा, अन्यथा करू नये. मग लक्षात घ्या. आणि मोस्टली जेवढं आपण डिस्कस करू, म्हणजे एखादा मुद्दा बघा कसा असतो, तुम्ही घरी राहत असाल तर रोज रात्री जर तुम्ही तुमच्या आईला किंवा वडिलांना, भले ते शेतकरी असू देत, ठीक आहे, तुम्ही आज जो मुद्दा वाचला आहे तो जर तुम्ही त्यांना एक्सप्लेन केला, ठीक आहे, आणि जर तो त्यांना तुम्हाला समजावून सांगता आला तर तुम्हाला UPSC किंवा MPSC जमली.
लक्षात घ्या. तुम्ही फार लवकर अधिकारी होणार आहात मग. कारण तुम्हाला ज्याला काहीच माहिती नाही त्याला समजावून सांगता येत असेल तर एक्झामिनरला नक्कीच येणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे हे डिस्कशन फार इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जेवढं एक्सप्लेन कराल तेवढं तुम्हाला ते चांगलं लक्षात राहणार आहे, मेमराईज होणार आहे, तुम्ही कधीच विसरणार नाही. रायटिंग हा एक मुद्दा आहेच, पण तुम्ही एक्सप्लेन करणं, एक्सप्रेस होणं ही महत्वाचं आहे. ठीक आहे? त्यामुळे हे एक सोल्युशन आहे त्याच्यावर. आणि याच्यामधून ऍक्च्युली कॉन्फिडन्स वाढतच जातो, कॉन्फिडन्स कमी होत नाही. लक्षात घ्या. या ज्या काही टेक्निक्स आहेत या आपण फिजिकली मेंटली फिट राहून आपल्याला कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करता येईल आणि एक्झाम प्रेशर कशा प्रकारे क्रिएट होणार नाही यासाठीच्या टेक्निक आहेत त्या. पण असा एखादा ग्रुप कुठलाही जॉईन करू नका की ज्याच्यामधून आपल्याला फार एक्झाम प्रेशर क्रिएट झालं. काही काही स्टुडंट तुम्हाला असेही भेटतील की त्यांनी जे वाचलंय ना ते कुठलं तरी कोपऱ्यातलं पुस्तक घेऊन वाचतील, त्यातलं येऊन तुम्हाला सांगत बसतील. मग तुम्हाला असं वाटेल की अरे 1 वर्ष झालं मी काय केलं, मग हे तर मी वाचलंच नाही. पण तुम्ही कोणाशी काही डिस्कस करताना, कुठल्याही मुद्द्यावर विचार करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की हे खरंच एक्झामला येणार आहे का, हा बोलतोय ते खरंच एक्झाम ओरिएंटेड आहे का. असेल तर नक्कीच त्याच्यावर विचार करा, पण तुम्ही तुमच्याच टाइम टेबलने गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी डिस्कस करा की मला बघा असं झालं, ही गोष्ट मला आली नाही किंवा मला माहिती नव्हती आणि माहिती पण नाहीये, पण माझा तो विषय चालू नाहीये अजून. जर तुमचा विषयच चालू नसेल तर विषय संपला ना, टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. असे फार लोक भेटतील तुम्हाला. ठीक आहे? पण जर तुम्ही जो अभ्यास केलाय तो त्याच्याशी डिस्कस करायला गेलात तर ते निघून जातात. ते काय म्हणणार तुम्हाला लगेच, अरे तू काय शहाणा झाला का, मी 10 वर्ष झालं प्रिपरेशन करतोय, मला माहितीये, तू नको मला विचारू. कारण त्याला काही येतच नसतं. तुम्ही जो जेन्युइनली अभ्यास केलाय तो खरंच त्याला येत असेल आणि तो खरंच स्टुडियस विद्यार्थी असेल तर तो तुमच्याशी डिस्कस करत उभा राहील, तिथे थांबेल तो. ठीक आहे? त्यामुळे अशा लोकांशी दूर अशा लोकांपासून दूर राहायचं. ग्रुप बनवताना काळजी घ्यायची या गोष्टींची. पुढची टेक्निक आहे स्ट्रेस बस्टिंग हॉबीज. फार टेन्शन, जसं मी म्हटलं ना की फार असं झालंय की आता वर्षभर कंटिन्यू अभ्यास करतोय, रायटिंग करतोय, फार ओव्हर झालेलं आहे आता. तर या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या हॉबीज. आता मी जेव्हा काउन्सिलिंग करत असते ना, स्टुडंटना जेव्हा हॉबीज विचारतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रश्नचिन्ह पाहिले मी. कारण त्यांना कधीच, म्हणजे जवळपास 70% स्टुडंटना असं होतं की काय म्हणजे हॉबी म्हणजे काय, आम्हाला नाहीये काही हॉबी बिबी. आणि असेल तरी मग अरे काहीतरी आवडत असेल शाळेत कॉलेजमध्ये तेही आठवत नसतं. बघा किती लक्ष असतं आपल्या स्वतःकडे. पण जर त्याला हे विचारलं की तुझा बेस्ट फ्रेंड कोण होता, ते नक्की सांगतील. त्याला काय आवडायचं ते सांगता येईल. लक्षात घ्या. स्वतःला काय आवडत होतं याचा विचारच नाही केला ना आम्ही. बऱ्याच स्टुडंटचं असं होतं की नाही आता हॉबीज वगैरे काय हे करायच्या मॅडम, ते तर आम्ही सोडून आलो, आता UPSC करायचे, इथे काय हॉबी, इथे काही हॉबी बिबी काही नसतं. छंद जोपासायला आलोय का आम्ही, इथे अभ्यास करायला आलोय. अरे छंद म्हणजे काय असतं, फावल्या वेळेत करणारा, आपल्या मनाला मिळणारा विरंगुळा असतो. हेच जर तुम्हाला कळत नसेल, तुम्ही बघा फार टेन्शन आलंय, तुम्ही सगळ्या गोष्टी बंद केल्या आणि तुम्हाला आवडती ती गोष्ट करायला निघून गेलात. 2 तास ती गोष्ट केली, रिलॅक्स होऊन परत याल ना. बरोबर आहे ना? आणि हे सगळ्यात पेन आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला छंद असलाच पाहिजे. तुमच्या आवडीची कुठली तरी गोष्ट असतेच, भले ती रीडिंग असेल, अवांतर वाचन असेल किंवा न्यूजपेपर रीडिंग असेल, फिरून येणं असेल, गार्डनमध्ये फिरणं असेल, डोंगरावर जाऊन बसणं असेल, बसमधून फिरणं असेल. असतं काही लोकांच्या फार विचित्र आवडी असतात. मला लोकलमधून फिरायला आवडतं, जा फिरून या, एक चक्कर मारून, काय दिलं असतं. बरोबर आहे ना? या गोष्टी केल्या पाहिजेत. बघा बरेच वेगवेगळे इथे जर तुम्ही बघितलं, पेंटिंग आहे, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, बरेच क्राफ्ट मेकिंग आहे. याला फक्त घेऊ नका तुम्ही, ही हॉबी असू शकत नाही. तर मला फार टेन्शन आलंय मॅडम, मला फार आवडतं मुलींना प्रपोज करायला, मला टेन्शन आलं की मी जाऊन प्रपोज करून येतो. ओव्हर स्ट्रेस व्हाल काय.
पण जर तुमच्या मित्राला, ठीक आहे, आणि मुली असतील तर तुमच्या मैत्रिणीला तुम्ही नक्कीच फुलं वगैरे देऊ शकता एकमेकांना. आणि फुलं नेहमी स्ट्रेस बस्टिंगचं काम करतात, बरोबर आहे ना. आपल्याला फार प्रसन्न वाटतं छान सुंदर फ्रेश फुलांकडे बघून. ठीक आहे, तर तो वापर करू शकता. पुढचं काय आहे तर पॉझिटिव्ह अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन. काय आहे बरं हे पॉझिटिव्ह अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन? बघा, आपण जेव्हा पर्सनॅलिटी असेसमेंट करतो सगळ्यात मेन तुम्हाला एक हे दिलेलं असतं आपण की तुमचं टार्गेट आणि गोल सेट करतो, बरोबर. काय असतं टार्गेट आणि गोल सेट? जनरली जेव्हा विद्यार्थी प्रिपरेशन स्टार्ट करतात, जेव्हा आम्ही अनालिसिस स्टार्ट करतो त्यावेळेला त्यांना जेव्हा विचारलं जातं की कोणती पोस्ट हवी आहे, का प्रिपरेशन करता एमपीएससीची, का प्रिपरेशन करता एमपीएससीचं, याचं पहिल्या दिवशी कोणालाच उत्तर देता येत नाही. फार कमी स्टुडंट असतात ज्यांना उत्तर देता येईल. खरं तर बऱ्याच जणांचं असं असतं, नाही मित्र म्हणाला, भाऊ म्हणाला, शिक्षक म्हणाले, आई वडील म्हणाले, नाही तुझ्यात क्षमता आहे, जा तू कर. तुम्हाला काय वाटतंय दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्हाला आतून ते येत नसेल पॅशनेटली तर तुम्हाला सक्सेस मिळणं फार अवघड आहे या फील्डमध्ये. कोणाला तरी वाटतंय म्हणून तुम्ही इथं प्रिपरेशन करणं, किंवा मैत्रीण म्हणाली नाही तू काहीच करू शकत नाहीस मग ती मला सोडून गेली म्हणून मी इथं आलो बदला घ्यायला, असं नसतं रे हे फील्ड. ठीक आहे, हे फील्ड फार वेगळं आहे. यासाठी तुम्ही तुमचा कल आधी बघितला पाहिजे. तो कल बघितल्यानंतर तुम्हाला त्या फील्डबद्दल व्यवस्थित माहिती असली पाहिजे. विद्यार्थ्यांचं उत्तर काय असतं माहितीये, कोणती पोस्ट हवी आहे? जनरली काय उत्तर असतं, नाही एमपीएससी करतोय, काय कुठलीही गव्हर्नमेंट पोस्ट मिळाली तरी आम्हाला चालेल. बघा, 10वी-12वीला आपण असाच विचार करतो का? नाही, काय अभ्यास करत राहू, पडतील तेवढे पडतील, काय पास झालं तर झालो, नाही झालं तर नाही झालो. करतो का विचार आपण असा? कॉलेज लाईफ मध्ये करतो आपण असा विचार? नाही ना. इथे का मग करिअरचा प्रश्न असताना आयुष्याचा प्रश्न इथे तर आहे ना. मग का नाही आपण टार्गेट सेट करायचं? का नाही आपल्याला फोकस क्लॅरिटी असली पाहिजे? तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे की मी कोणती पोस्ट मिळवायची आहे, ती पोस्ट मिळवण्यासाठी मला किती एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, कशा प्रकारचे घ्यावे लागणार आहेत, हे क्लिअर कट माहिती पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळू शकणार आहे, लक्षात घ्या. नाही 23-25 ज्या काही पोस्ट दिलेत आयोगाने त्यातली कुठलीही चालेल हो मॅडम, कुठलीही चालेल म्हटलं की ती कधीच मिळत नाही, लक्षात घ्या. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा गोल आणि टार्गेट फिक्स पाहिजे. आणि जेव्हा तुमचं टार्गेट आणि गोल फिक्स असतं, सेट असतं, तेव्हाच या टेक्निकचा फायदा होतो. ठीक आहे. आता या टेक्निक मध्ये काय असतं की तुम्हाला जेव्हा हे पिक्चर क्लिअर आहे की मला डीसी हवी आहे, राईट, मला डीसी हवी आहे, तर डीसीचं व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे आपल्याला. मग तुम्ही समजा आता 25चा अटेम्प्ट देणार आहात, 25चा अटेम्प्ट देणार आहात तर डीसी कधी मिळणार आहे आपल्याला? 26ला. मग ते तुम्ही तुमचं नाव लिहून, ठीक आहे, तुमचा फोटो लावून, त्याच्या खाली तुमचं रँक लिहून, तुमची पोस्ट लिहिली पाहिजे, इयर लिहिलं पाहिजे, आणि हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं ठेवलं पाहिजे चिकटवून. तुमच्या इव्हन मोबाईलला सुद्धा वॉलपेपर म्हणून लावलं पाहिजे. ऑलवेज व्हिज्युअलायझेशन पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तो व्हिज्युअल इम्पॅक्ट फार बेस्ट असतो बघा. तो तुम्हाला कधीही ना एमपीएससी स्टडी आणि डीसी याच्यातून बाहेरच येऊ देत नाही. मग तुम्ही ट्राय करून बघा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला, आणि हा नक्कीच ट्राय करून बघा. हे व्हिज्युअलायझेशन सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करून जातं. त्यामुळे हे नक्की करा. हे बघा, आपल्याला जे हवं आहे, जे करतोय आपण, जगाचा विचार करून. बऱ्याच स्टुडंटचं असं होतं, हे काय म्हणाल, ते काय म्हणतील, ते हसतील, हे हसतील, आज हसतील, उद्या पोस्ट मिळाल्यानंतर तेच तुमच्या मागे पुढे फिरणार आहे. तुम्ही लोक बदलताना फार बघाल पुढे प्रिपरेशन मध्ये, किंवा आत्ता तर तुमची लाईफ स्टार्ट असते. बरेच वर्किंग स्टुडंट असतात किंवा जे हाऊसवाईफ असतात त्यांना माहिती असतं की लोकांची मतं ना स्टेबल नसतात कधीही. ती तुमच्यानुसार बदलतात. तुम्ही जसं काही बदलता त्या पद्धतीने ते बदलतात. त्यामुळे आपल्यामध्ये ती क्षमता असते, हे कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यांची मतं आपल्याबद्दलची बदलली पाहिजेत. आणि हे जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाल तेव्हाच तुम्ही एक अधिकारी चांगले होऊ शकता. तेव्हाच तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. ठीक आहे.
अरे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडम, हा सोडून बोला, आम्ही नाही सोडू शकत. झोपताना आम्हाला रील्स बघायला फार आवडतं. सोशल मीडिया डिटॉक्स. काय आहे सोशल मीडिया डिटॉक्स? किती वेळ वापरतो आपण सोशल मीडिया? कोण कोण वापरतं? व्हॉट काइंड ऑफ मिसिंग आउट? फिअर ऑफ मिसिंग आउट कशाचं? रीलचं? अरे मी पाहिलं नाही, याने मला सांगितलं. अरे तू बघितलं नाही अजून रील ती? अरे कसली भारी आहे बाबा. अरे काय राव तू, तुझं काही लक्षच नसतं बघ, असं म्हणण्याची काय. सोशल मीडिया आपण का वापरतो? सोशल मीडियाचा वापर बघा दोन्ही पद्धतीने करता येतो, पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली. पॉझिटिव्हली असं आहे की स्टडीमध्ये हेल्प राहावी म्हणून तुम्ही सोशल मीडिया वापरा. मग त्यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स मिळत जातील. असे चॅनल्स चूज करा की ज्या चॅनल्समधून तुम्हाला तुमच्या एक्झाम रिलेटेड सगळे अपडेट्स मिळतील, किंवा त्या पद्धतीने काही डिस्कशन्स फोरम असतील, आहेत तसे पण, तर तसे ग्रुप जॉईन करा ना. तिथून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. काही स्टुडंटना असं असतं की मोटिवेशन व्हिडिओ ऐकतो आम्ही, ठीक आहे, नक्की ऐका, पण त्याला तुम्ही एक टाइम ठरवा फिक्स. आपण बघा सोशल मीडियाच्या या पूर्ण एरामध्ये सोशल मीडिया न वापरता नाही राहू शकत. जसं तुम्ही 10 दिवस विपश्यनेला गेला म्हणून लाईफ लॉंग तुम्ही तसेच कूल शांत होऊन जाल, हे म्हणजे फार अवघड असतं. ह्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाहीये. पण बघा फोन 2 दिवस बंद स्विच ऑफ करून बसणार आहे मी, फार सोपं सोल्युशन आहे, ठीक आहे, पण तो 2च दिवस स्विच ऑफ राहील, बरोबर आहे ना. पण यामध्ये कसं असतं सोशल मीडिया डिटॉक्स मध्ये, सुरुवातीला आज तुम्ही ठरवलं की आज मी 12 तासासाठी माझे सगळे सोशल मीडिया ॲप अनइन्स्टॉल करणार आहे. 12 तासानंतर मी ते इन्स्टॉल करणार आहे फोनमध्ये. तर हे तुम्हाला फॉलो करता आलं पाहिजे, ठीक आहे. असं जर तुम्ही 7 days करू शकलात तर पुढे into 4 करायचं आहे तुम्हाला. आणि आफ्टर 30 days तुम्हाला परमनंटली बंद करायचं आहे, ते परमनंटली क्लोज. याला म्हणतात सोशल मीडिया डिटॉक्स. पण मी या पद्धतीचं डिटॉक्स कधीही सजेस्ट करत नाही स्टुडंटना. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट बंद करणं किंवा कट थ्रू करणं फार सोपं आहे, पण ती गोष्ट बरोबर ठेवून माइंड कंट्रोल ठेवणं स्वतःवर, ठीक आहे, आणि आपण ठरवणं की नाही मी रोज फक्त 30 मिनिट बघणार आहे, मी फक्त 15 मिनिट या गोष्टीला वेळ देणार आहे, रिमेनिंग टाइम माझा सगळं इकडे वापरणार आहे, हे तुम्हाला लाईफ लॉंग टिकणार आहे, लक्षात घ्या. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? माइंड कंट्रोल, जो फार इम्पॉर्टंट आहे. आणि तो आपण ज्या आधीच्या टेक्निक्स बघितलेल्या आहेत त्या टेक्निक्स मधून तुम्हाला ऑटोमॅटिक डेव्हलप होणार आहे, ठीक आहे. जर ते तुम्हाला क्रिएट होत नसेल, 30 मिनिट्स बघायला घेतलं आणि मॅडम मी 4 तास बघत बसलो असं होणार असेल, तर नक्कीच तुम्ही ही टेक्निक वापरा डिटॉक्सची, ठीक आहे. स्विच ऑफ व्हा, आता आपल्याकडे ऑप्शन नाही. पण जर तुम्हाला माइंड कंट्रोल करून तुम्हाला तुमचा दिवसभरातला वेळ एक मनोरंजन म्हणून 30 मिनिट्स वगैरे देता येत असेल तर तेवढा द्या. जर फारच आपल्याला वेळ असेल रील्स बघण्याचं, तर तुम्ही काय कराल माहितीये? मोबाईल उलटा करा, मोबाईल उलटा करून ठेवा आणि रील्स लावा आणि ऐका. तुम्ही 10 मिनिटाच्या वर नाही बघणार, बंद कराल, अभ्यास करत बसाल, ठीक आहे. अशा काही टेक्निक्स डेव्हलप करा ज्यामधून तुमचं माइंड कंट्रोलही क्रिएट राहील आणि सोशल मीडिया तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. नाहीतर काय होतं, कधी कंटाळा आला तर पुन्हा आपण ते इन्स्टॉल केलं ना, अनइन्स्टॉल केलेलं ॲप, तर पुन्हा आपण त्याच फेजमध्ये जातो, ठीक आहे. तर त्यामुळे बंद करण्यापेक्षा आपण माइंड कंट्रोल क्रिएट केलं तरी ते आपल्या बरोबर राहून सुद्धा ती गोष्ट आपण ठरवली आहे की आपण किती वेळ द्यायचा आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही ते डेव्हलप करावं असं मला वाटतंय.
आणि या गोष्टी करत असताना स्वतःहून जर या गोष्टी फॉलो होतच नसतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला मेंटॉरची गरज आहे. अशा मेंटॉरची गरज आहे, अशा अकाउंटेबिलिटी पार्टनरची गरज आहे जो या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्याला उत्तरदायी असाल, जो तुम्हाला विचारेल प्रत्येक गोष्ट, जो तुम्हाला सांगेल प्रत्येक गोष्ट की हे असं नाही असं केलं पाहिजे, जो तुम्हाला स्ट्रेस आल्यानंतर त्याचं सोल्युशन काय असू शकतं, कशा प्रकारे केलं पाहिजे, फिजिकल मेंटल हेल्थ कशी मेंटेन केली पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवलं पाहिजे, मेमरी कशी शार्प केली पाहिजे, शेड्यूल कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींबाबतीत गाईड करेल. पण हा योग्य मेंटॉर तुम्हाला इथेही अगदी त्याची परीक्षा घेऊन योग्य मेंटॉर आहे का बघूनच तो घ्या. मग तो तुमचा मित्र असू शकतो, तुमचे आई वडील असू शकतात, ठीक आहे, एखादे अधिकारी असू शकतात जे तुम्हाला खरंच टाइम देऊ शकत असतील, एक बहीण भाऊ असू शकतात, कुणी असू शकतं किंवा शिक्षक असू शकतात. पण तुम्हाला मेंटॉर असणं फार आवश्यक असतं मग, ठीक आहे. तर या पद्धतीने बघा आपण पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे की एक्झाम प्रेशर काय आहे आणि एक्झाम प्रेशर मधून निर्माण होणारा स्ट्रेस, त्या स्ट्रेसची लक्षणं काय आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. छोट्या छोट्या टेक्निक्स असतात ज्याचा चांगल्या प्रकारे आपण वापर केला तर फार चांगल्या प्रकारे आपण आपलं नियोजन करू शकतो, वेळेचं व्यवस्थापन करू शकतो आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवू शकतो. आता या संदर्भात तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्रश्न विचारा. हे आपलं ॲप्लिकेशन आहे, आपलं ॲप डाउनलोड करा. याच्यावर बरेच स्ट्रॅटेजी सेशन्स वगैरे, तुम्हाला काही फ्री कोर्सेस वगैरे आहेत जे बघता येतील. आणि अजून काही शंका कुशंका राहिल्या असतील तर आमच्याशी कम्युनिकेटेड राहा. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.